जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला खरंच अनेकदा असं वाटतं की काहीही भाषण न करता हा सगळा जल्लोष पाहत राहावा, अनुभवत राहावा. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. काही जण थोडेसे रुसले होते, फुगले होते. कारण साहजिक आहे की एकेका वॉर्डामध्ये 2-2, 3-3, 5-5, काही ठिकाणी 20-20, 25-25 इच्छुक. नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला हा एक मोठा प्रश्न असतो. आणि सगळ्यांना मी हात जोडून, खरंच हात जोडून, कारण शिवसैनिकांसमोर हात जोडायला मला काही वाटत नाही, माझे शिवसैनिक आहेत, विनंती केली की बाबांनो, जरा यावेळेला सगळ्यांनी समजून घ्या. बहुतेक जण समजले, काही जणांतर मला तिथल्या तिथे सांगितलं की उद्धवजी, मी इच्छुक होतो, पण तुम्ही सांगितल्यानंतर मी माझं जे काही इच्छुक पण होतं ते इथेच मागे घेतोय. काही जणांनी अर्ज भरले, बहुतेकांनी आज मागे घेतले, तरी देखील थोडेसे इकडे तिकडे राहिले असतील. त्यांनाही मी सांगतो की बाबा, ही मोठी लढाई आहे. आता व्यक्तिगत इच्छेतून बाहेर पडा. आणि मगाशी संजय राऊत जे म्हणाले की आता व्यक्तीच्या प्रेमात न पडता धनुष्यबाण आणि शिवरायाचा भगवा हाच आपला उमेदवार. आणि मग दुर्दैवाने त्याहूनही कोणी ऐकणार नाही, त्यांच्याशी मग आपल्याला नातं तोडावं लागेल. कारण एवढं सांगून जर कोणाला समजलं नसेल तर याचा अर्थ तुम्ही शिवसैनिक कधीच नव्हतात, तुम्ही आस्थानीतले निखारे होतात. आणि मग तुम्ही नातं तोडत असाल, जरूर तोडा. हे माझे धगधगते निखारे हे पुरेसे आहेत बाकीच्यांचा समाचार घ्यायला. आज हार्दिक पटेल घरी येऊन गेला. चांगला पोरगा आहे, 22-23 वर्षाचा मुलगा आहे. कोणतीही युती करण्यासाठी आला नव्हता. गेले काही दिवसापासून त्याची इच्छा होती की मातोश्रीला यायचं आणि शिवसेना प्रमुखांच्या त्या स्थानाला वंदन करून जायचं. कारण त्याने अनेक वेळा सांगितलेले, भगतसिंग शिवसेना प्रमुख हे त्याचे प्रेरणास्थान, आणि त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा घेऊन त्यांनी त्याचा जो काही लढा आहे तो सुरू केलेला आहे. सारी गोष्ट आहे, 22-23 वर्षाचं पोर हे मातोश्रीला येऊन गेल्यानंतर काही जणांच्या पोटात गोळा आला. पोटात गोळा आल्यानंतर बोलायला लागले की आता यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून हार्दिकला बोलवायला लागलं. आमचं काय घसरते आम्ही बघतोय, तुमचं काय घसरेल ते बघा आधी. स्वतः अख्खेच्या अख्खे घसरू नका म्हणजे झालं. आणि मग कालच्या सभेत मी बोलताना बोललो होतो की मी नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या सभेची वाट बघतोय. कारण मुंबईमध्ये ते सभा घ्यायला आल्यानंतर त्याच मंचावरती शिवसेनेतर्फे त्यांना शिवसेनेच्या विजयी सभेचं सुद्धा मी आमंत्रण देणार आहे. मग हे बोलल्यानंतर आज मला वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की अहो, मोदींचं नंतर बघा, पहिलं फडणवीसशी निपटा. आम्ही काय तोच धंदा करत राहायचा, लाईनीमध्ये एकेकाला निपटत बसायचं. त्याच्यापेक्षा दोघंही एकदम या, दोघांनी निपटून टाकतो. म्हणजे मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना काय दुसरा काय उद्योगधंदा नाही. एक तर ATMच्या रांगेत उभं राहायचं आणि मग तुमच्यापैकी आता कोणाचा नंबर म्हणून वाट बघत राहायची. फडणवीस का आधी या, मोदी का आधी या, हा नाही धंदा आम्हाला. एकदम सगळे मिळून या, जसं विधानसभेत आला होता तसेच परत या. तुम्हाला सगळ्यांना एकदा निपटूनच टाकतो. पण हे निपटानिपटी करण्यामध्ये मुख्यमंत्री महोदय जरा कारभाराकडे लक्ष द्या. कारण सरपंच असो, बाजार उद्यान समिती असो, तुम्ही आणि तुमचे पंतप्रधान सगळीकडे प्रचारासाठी बोंबलत फिरतायत. आजचीच बातमी आहे की पायाखालची वाळू आमच्या सरकली असं ते म्हणत असताना वनमंत्र्यांच्या मतदारसंघात
एका वाळू माफियानी वन अधिकाऱ्यांनाच मारहाण केली. म्हणजे आमची वाळू बाजूला ठेवा, वाळू माफिया कसे मातलेत ते बघा. माफियाचा बंदोबस्त करणार. तुमच्याच मंत्र्याच्या मतदारसंघात वाळू माफिया एवढे मातलेत की त्यांनी त्यांच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांची आणि रक्षकांची धुलाई करून टाकली. काय करणार आता? याला उत्तर कोण देणार? बरं, हे ठीक आहे, पण आज त्यांनी काहीतरी जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. सगळ्यात आधी मी अभिमानाने सांगेन की उमेदवारी अर्ज भरण्याच्या देखील आधी 23 जानेवारीला, कारण 23 जानेवारी हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस असतो. ज्यांनी शिवसेनेला जन्म दिला ते आमचे शिवसेना प्रमुख, त्यांचा जन्मदिवस. त्याच दिवशी आम्ही शिवबंधनही बांधलं 2-3 वर्षापूर्वी. एक वचनबद्धतेचा दिवस असतो आणि यावर्षी पुढच्या 5 वर्षाचा वचननामा शिवसेना प्रमुखांना वंदन करून मी मुंबईकरांच्या चरणी ठेवला, तो 23 जानेवारी. आणि त्या वचननाम्याची जी काही वचनं आहेत, एकही वचन खोटं नाही, कारण गेल्या 5 वर्षातली वचनं आपण पूर्ण केलेली आहेत. काही वचनं, जसं 24 तास पाणी देणार, हे वचन आपण पूर्ण का करू शकलो नाही? याचं कारण गारगाई आणि पिंजाळ जे 2 मोठे प्रकल्प आहेत, त्या प्रकल्पांची मंजुरी ही केंद्र सरकारने अडवून ठेवलेली आहे, म्हणून तो अडखळलेला प्रकल्प आहे. पण 23 जानेवारीला आम्ही आमचा वचननामा प्रकाशित केल्यानंतर अडखळत, कारण आता काही शिल्लकच राहिलेलं नाही. एकतर कसं होतं, गेले 20 वर्ष त्यांच्या डोक्याला काही त्रास नव्हता. शिवसेना आपला वचननामा तयार करायची आणि मग त्यांच्या नेत्यांचे फोटो त्याच्यावर चिकटवले का युतीचा वचननामा झाला. डोकी चिकटवायची नुसती, वापरायची कधीच नाहीत. वापरायची डोकी ती शिवसैनिकांनी, वापरायची डोकी शिवसेनेनी. तुम्ही खाजवायची तरी थोडीशी एक तकलीफ घ्यायला पाहिजे होती, पण तेही नाही. नुसती डोकी चिकटवून वचननामा सादर करत आलात. यावर्षी प्रश्न पडला, आता करायचं काय? कारण आयता वचननामा मिळत होता आणि मुंबईची माहिती कोणाला आहे? मुंबई जिंकायची आहे, आपल्या अंगठ्याखाली ठेवायची आहे. पण मुंबईकरांच्या समस्या काय आहेत, व्यथा काय आहेत, त्यांना काय हवं आहे, कशाची माहिती नाही. मग लोकांकडनं मागवायला लागले. जन हो, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. सारं एखादा पत्ता विचारलं तर सांगून दाखवा, मग वचननामा आणि जाहीरनामा सांगा आम्हाला. मुंबईतले रस्ते नाही माहीत. आणि त्यांनी आज जाहीरनामा प्रकाशित केला. मला गंमत वाटली. असं म्हणतात त्या जाहीरनाम्यावरती स्टॅम्प पेपर टाकलेला आहे. बरोबर का? पाहिला कोणी जाहीरनामा? बघू नका, माहिती असलं तर बोला, मुद्दामून बघायला जाऊ नका. पत्रकारांना विचार, स्टॅम्प पेपर टाकलाय का रे? पण स्टॅम्प पेपर टाकण्याची का तुमच्यावरती गरज आली? का मोदींचा फोटो वापरला नाही? जसं आम्ही अभिमानाने सांगतो की शिवसेना प्रमुख ही आमची विश्वासार्थ आहे, जसा स्टॅम्प पेपर तसे आमचे शिवसेना प्रमुख एकदा बोलले का बोलले, आणि त्यांच्या नावाने आम्ही वचन दिलं म्हणजे वचन दिलं. स्टॅम्प पेपरची आम्हाला गरज नाही. मग तुम्ही मोदींचा फोटो छापून का नाही तुमचा जाहीरनामा प्रकाशित केला? कारण अनेकांना वाटतं की मोदींचा फोटो म्हणजे तेलगीचा स्टॅम्प पेपर, तेलगीचा स्टॅम्प पेपर, म्हणून मग स्टॅम्प पेपर टाकला. एवढीही विश्वासार्हता राहिलेली नाहीये. आमचं वचन कसं आहे हे आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. आम्हाला मुळामध्ये आमचं नातं एवढं घट्ट आहे मुंबईकरांशी, आम्हाला स्टॅम्प पेपरची गरज नाही. शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि शिवसेनेचं वचन, शिवसेनेचा शब्द हेच आमचं स्टॅम्प पेपरपेक्षा मोठं वचन आहे. ही वचनबद्धता आहे. पण ही कशी नाटकं किंबहुना नौटंकी चालू बघा. मुंबईमध्ये पारदर्शकतेची शपथ हुतात्मा चौकात घेतली. पुण्यामध्ये सिंहगडावरती गेले, त्यानिमित्ताने सिंहगड चढले तरी थोडे तरी, कारण शिवस्मारक करू होईल तेव्हा होईल. पण सिंहगडावरती गेले आणि तिकडे शपथ घेतली. पण मग बाकीच्या महापालिकेत काय करणार तुम्ही? नागपूरमध्ये कुठे शपथ घेतली? पिंपरी चिंचवडमध्ये कुठे घेतली? नाशिक, उल्हासनगर, ठाणे, अमरावती, अकोला, सोलापूर का त्या सोडून द्या? म्हणजे पारदर्शक कारभार फक्त मुंबई आणि पुण्यामध्ये करणार, बाकी काय अपारदर्शक करणार? तिकडे शपथ वगैरे काय घेणार नाही का? ठिकाणं सापडले नाहीत तिकडे. पण हा नुसता भावनेचा खेळ करायचा आणि संजय राऊत म्हणाले तसं गाजर दाखवायचं आणि तुम्हाला दौडवायचं. मी आज आत्मविश्वासाने बोलतोय की मी एक वचन जे दिलेलं आहे ते पूर्ण अभ्यास करून दिलेला आहे. आणि जी वचनं मी देतो, शिवसेना जे वचन देते ते पूर्ण तयारी निशी देते. अर्धवट नंतर बघू असं वचन कधीही आम्ही देत नाही. 500 फुटाच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या सर्व मुंबईकरांचा मालमत्ता कर आम्ही रद्द करणार म्हणजे करणारच. 700 फुटापर्यंत
सदनिकेमध्ये जे राहत आहेत त्यांना कर सवलत देणार म्हणजे देणारच. शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना बीएसटीची बस सेवा मोफत करणार म्हणजे करणारच. शिवसेना प्रमुखांच्या नावे आरोग्य कवच तमाम मुंबईकरांना देणार म्हणजे देणारच. या अशा अनेक गोष्टी आम्ही तुमच्या समोर आणलेल्या आहेत आणि याचा अभ्यास करून आणलेला आहे. आज त्यांनी जे काही जाहीर केले की आम्ही रोड टॅक्स जोपर्यंत खड्डे मुक्त रस्ते आम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही रोड टॅक्स घेणार नाही. मग मी प्रशासनाकडे चौकशी केली की हा बाबा नवीन टॅक्स तुम्ही कधी लावलात आम्हाला न विचारता. आणि आपल्या माहिती करता सांगतो की रोड टॅक्स म्हणून कोणताही टॅक्स महापालिका घेत नाही, घेते तो पथकर टॅक्स घेते आणि तो कर सुद्धा मालमत्ता करामध्ये त्याचा अंतर्भाव असतो. तो कर आपण मालमत्ता कर जेव्हा रद्द करू तेव्हा तो आपोआप तोही रद्द झालेला असतात. म्हणजे मुंबईची तुम्हाला माहिती नाही, कोणते कर लावतात त्याची माहिती नाही, उगाच आपलं ब्ला 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 बोलत राहायचं की एवढा मोठा अर्थसंकल्प पैसा कुठे जातो कळत नाही. अरे मग कळत नाही तर गप्प बसा. आम्हाला कळतोय कसा पैसा कुठे जातो तो, आणि आमच्यावरती लक्ष ठेवायला तुम्हीच नेमलेले आयुक्त आहेत, प्रशासन आहेत. स्थायी समितीमध्ये पत्रकार असतात, सर्व पक्षाचे सदस्य असतात आणि तिथे हा सगळा काही टेंडर उघडण्याचा कार्यक्रम असतो तो सर्वांच्या साक्षीने होतो. आम्ही घरी टेंडर उघडून काही तिकडे नेऊन देत नाही. पण ही तुम्हाला माहिती नाही आणि मुंबईचं भलं करायला निघालेलं आहे. अरे अभिमानाने मी सांगतो की ज्या वेळेला आपलं पहिलं सरकार होतं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी खूप प्रयत्न केले. जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. खूप दिल्लीपासून महाराष्ट्रातले सगळे शिक्षण तज्ज्ञ बोलवले, अधिकारी बोलवले. पण दुर्दैवाने त्यावेळेला तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं नव्हतं आणि ती एक इच्छा त्यांची अपुरी राहिली. नेहमी ते मला म्हणायचे आणि सगळ्यांना सांगायचे की अरे ही मुलं आहेत, काय कवड्या कवड्या वयामध्ये किती त्यांना वाकवत आहे, कशी ताटपाटकाण्याने उभी राहणारी मुलं. आपल्या देशाचे हे भावी आधारस्तंभ शिक्षणाच्या ओझ्याखाली जर का असे वाकून गेले आणि यांच्या कण्यामध्ये जर का काही विकार निर्माण झाले तर ही पुढची पिढी आपण कशी देशाला देतो. वर्षामागून वर्ष गेली आणि तंत्रज्ञान जसं पुढे गेलं, मला एक समाधान आहे की शिवसेना प्रमुखांची इच्छा आपण पूर्ण करू शकलो. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करून त्यांच्या हातामध्ये जो टॅब दिला, खरंच मला खूप बरं वाटलं की त्यांची इच्छा आपण पूर्ण करू शकलो. आणि देशातली एकमेव महापालिका असेल किंबहुना आहे की जी प्रगत तंत्रज्ञानाने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवते. तो टॅब तुमच्यापैकी किती जणांनी पाहिला असेल नसेल मला कल्पना नाही, पण पाहायचा असेल तर मी जरूर तुम्हाला दाखवेन. महापालिकेतर्फे जवळपास 18,000 टॅबलेट ते वाटले गेले आणि शिवसेनेच्या माध्यमातून किमान 20,000 ते 25,000 टॅबलेट आपण या गेल्या वर्षी वाटलेले आहेत. 20,000 ते 25,000 टॅबलेट. त्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकं आली, ई लर्निंगचा संपूर्ण कोर्स आला, काही मार्गदर्शक आली. या अशा सगळ्या गोष्टी भरलेला टॅब हा विद्यार्थ्यांना दिल्यानंतर माझं आव्हान आहे की त्या विद्यार्थ्याला जाऊन विचारावं की तुझं भलं केलं का कडबोळं केलं शिवसेनेने. जाऊन विचारा. आणि आज आम्ही विद्यार्थ्यांना बस सेवा, बस प्रवास माफ करतोय, त्यांना प्रवास शुल्क पूर्ण मोफत करून टाकतोय. कोणासाठी हे करतोय? आरोग्य सेवा मुंबईकरांना मोफत देतोय. कशासाठी करतोय? स्वतःचं धरण बांधणारी देशातली ही कदाचित एकमेव महापालिका ज्याला आपण अभिमानाने आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशय. कित्येक हॉस्पिटल आपण उभी केली, बेड्स वाढवले, अत्याधुनिक यंत्र आणली आणि महापालिका हॉस्पिटलमध्ये सुद्धा लिव्हर ट्रान्सप्लांट असो, बायपास सर्जरी असो, कित्येक सेवा, कित्येक ट्रीटमेंट आपण ज्या दराने देतोय, आता या सगळ्या ज्या शासनाच्या योजनेत बसत नाहीत त्या सगळ्यांसाठी आपण मोफत करणार आहोत. सगळ्या मोफत करतो. आनंद मला वाईट काय वाटतं की एवढे वर्ष तुम्ही आमच्या सोबत राहिलात, तळमळीने आम्ही काम केलं, मुंबईकरांसाठी तळमळीने काम करून आम्ही हक्काने त्यांच्यासमोर जातो आहोत. कुठेही खाली मान घालावी लागेल असं एक सुद्धा काम गेल्या 20-25 वर्षात शिवसेनेने केलेलं नाही. म्हणून मी हक्काने आणि अधिकाराने सांगतोय, होय हे मी करून दाखवलेलं आहे आणि हे याच्या पुढचं आम्ही करून दाखवणार आहोत. पण संपूर्ण केलेल्या कामाचा कुठे आम्हाला कौतुकाची अपेक्षा नाहीये तुमच्याकडून, पण निदान आमच्यावरती वेडेवाकडे आरोप तरी करू नका ज्याचा आमच्याकडे काडीचा संबंध नाहीये. आणि मुंबईकरांच्या ह्या आयुष्याच्या निवडणुकीकडे जाताना ह्याच्यामध्ये गलिच्छ राजकारण जर का आणणार असाल
तर त्यालाही माझी तयारी आहे. मग तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं हा जर का एक आखाडा करायचा असेल तर तोही होऊ द्या. आम्ही काय केलं मुंबईत हे आम्ही सांगतो. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या महापालिकांमध्ये नागपूर बिगपूरमध्ये कसा सत्यानाश करून ठेवलेला आहे तेही आम्ही तुम्हाला राखून देतो. बोला ना, नागपूरचे जे काय वाट लागलेले आहेत खड्डेमुक्त रस्ते नागपूरमध्ये का नाहीत? जे काही इकडे घोटाळे बोलतायत काय नागपूरमध्ये कमी झाले? नागपूर महापालिकेची चौकशी झाली नव्हती? कोण महापौर होते तेव्हा? या सगळ्या गोष्टी आम्ही जर का काढायला लागलो तर त्याच्यामध्ये निवडणूक निघून जाईल आणि मग जनता विचारेल, अरे नालायकानो, ही निवडणूक तुम्ही सुविधा काय देणार आहात त्याच्यासाठी आहे, तुमची पापा ऐकण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. आणि एक तर आम्ही पाप कोणतं केलेलं नाहीये. प्रत्येक पैशाचा आणि पैशाचा हिशोब आहे आणि तो हिशोब जर का ठेवला नसता तर दिल्लीच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या त्या एका खात्याने जो एक जाडजूड अहवाल केलेला आहे त्या अहवालामध्ये पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल की आपली मुंबई महानगरपालिका ही नंबर 1 ची पारदर्शक कारभारासाठी म्हणून त्यांनी निवड केलेली आहे. नंबर 1 पुणे सुद्धा आहे. अगदी राष्ट्रवादीकडे होतं पुणे, पण पुण्याचा सुद्धा नंबर आहे. पण भाजपकडे असलेल्या एकाही महापालिकेचा त्याच्यात उल्लेख नाही. सगळ्या महापालिका दिल्ली असेल, चंदीगड असेल, अहमदाबाद असेल, खालून वरती आहे. खालून पहिल्या, आपण वरून पहिले. नागपूरचा तर उल्लेखच नाही. मग त्याच्याबद्दल बोला. पारदर्शकता युती तुटली. ही पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून तुटली. म्हणजे आम्ही 114 जागा दिल्या असत्या तर सगळं कसं पारदर्शक होतं. पण काय म्हणून तुम्हाला जागा द्यायच्या? काय एक पैशाचं काम तुम्ही मुंबईमध्ये केलेत? आम्ही जे करून दाखवले म्हणून बोलतोय. तुम्ही काय करून दाखवलं मुंबईमध्ये हे दाखवा ना पहिलं. मुंबईकरांना सांगा आणि मग पारदर्शकतेच्या गप्पा मारा. पण मी ही पारदर्शकता सोडणार नाही, अशी तशी सोडणार नाही. ही मी करून घेणार. मला सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता हा लागणारच. मला सरकारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये पत्रकार लागणारच. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जसं स्थायी समितीमध्ये प्रशासनाचा एक अधिकारी असतो, आयुक्त असतात, अतिरिक्त आयुक्त असतात, तसं सरकारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये लोकायुक्त सुद्धा बसलाच पाहिजे. हा शिवसेनेच्या मंत्र्याचा यापुढे आग्रह असेल. तुम्ही ठेवायचं झाकून आणि कारण नसताना दुसऱ्याचं वाकून बघायचं. काय मिळते त्याच्यामध्ये? घोटाळ्याचे जे काय आरोप झालेले आहेत हे संपूर्णपणे तुमच्या खात्याच्या मंत्र्यांकडे आहेत, आमच्या खात्याच्या मंत्र्यांकडे नाही आहेत. पण उगाच म्हणून अंगावरती यायचं आणि थापा मारत सुटायच्या. आम्ही हे करू आणि आम्ही ते करू. मी कालच्या सभेत सुद्धा सांगितलं, मुद्दा म्हणून मी इथेही सांगतोय. 1-2 दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री गेले होते. त्या मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीकरांनी आणि कल्याणकरांनी काळे झेंडे दाखवलेत. माहिती आहेत तुम्हाला? वाचलेत बातमी? काळे झेंडे एवढ्यासाठी दाखवले की त्यांनी 2 थापा तेव्हा मारल्या होत्या. तिथे सुद्धा शिवसेनेसोबतची युती तोडली. तिथल्या 27 गावांची मागणी होती की आम्हाला महापालिकेत जायचं नाही. निवडणूक समोर आलेली होती. मी गावकऱ्यांना सांगत होतो की बाबांनो, एक काम करा, आता निवडणुकीवरती बहिष्कार टाकू नका, तुम्ही मतदान करा आणि मी तुम्हाला शब्द देतो की निवडणूक झाल्यानंतर तुमच्या मागणीप्रमाणे तुमच्या जे हिताचं असेल ते मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. पण निवडणूक जवळ येत होती. लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. नाही, आम्हाला वेगळं म्हणजे वेगळंच पाहिजे. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या 27 गावांची मी वेगळी पालिका करेन. आणि सगळा जो काय पट्टा तिथला होता त्यांनी भाजपला मतदान केलं. आता 1.5 वर्ष झालं ना मुख्यमंत्री त्यांना भेटत, ना कोणी त्यांना मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटून देत. बसा बोंबलत. आता त्यावेळेला जी थाप मारली त्या थापेचं आता फलटे भोगतायत. कल्याण डोंबिवली महापालिकेला मी 6,500 कोटी रुपये देईन. केवढी मोठी थाप. हेच जे मी काय सांगतो ना की मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, यांनी कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाता कामा नये. जर एका पक्षाच्या प्रचाराला गेले तर ते अपक्षाच्या सुद्धा प्रचाराला त्यांना जायला पाहिजे, कारण ते सगळ्यांचे मुख्यमंत्री असतात, एका पक्षाचे मुख्यमंत्री नसतात. पण तिथे त्यांनी थाप मारली. 6,500 कोटी रुपये मी कल्याण डोंबिवलीला देईन. लोक वाट बघतायत. आता ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. मी असं कुठे बोललो होतो? मी असं बोललो होतो की असं कधीतरी बघीन आणि बघितल्यानंतर बघितल्यानंतर बघीन. म्हणजे काय? त्यावेळेला ठणठणीतपणाने सांगितलं की 6,500 कोटी रुपये देईन. पण आता बघायला तयार नाहीत
कल्याण डोंबिवलीकर बसलेत बिचारे, करायचं काय? तसेच इथले मुंबईतले काय किंबहुना सगळ्या महाराष्ट्रातले नव्हे संपूर्ण देशातले व्यापारी वर्ग तो चिडलेला आहे. व्यापारी वर्ग तर मला येऊन भेटून गेला आणि त्यांनी तर एक ती घोषणाच तयार केली, एक ही भूल आहे ना, ऐकलत ना तुम्ही? काय ती पुढची घोषणा? एक ही भूल. हा, कळले ना तुम्हाला? ते आता त्यांना भूल कशी झाली ते त्यांनी बघावं. आणि मग तुलना केल्यानंतर जे मी मगाशी सांगत होतो की आम्हाला कोणत्याही स्टॅम्प पेपरची गरज नाही, आवश्यकता नाही, आमचा शब्द, ह्याचं कारण शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे आणि शिवसेना प्रमुखांची ख्याती हीच होती की एकदा शब्द दिला म्हणजे दिला, प्राण गेला तरी बेहत्तर, पण शब्द खाली पडू द्यायचा नाही. तशी ही सगळी आपली वचनं, ही वचनं घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. शिवसैनिकांना आणि मुंबईकरांना लाज वाटेल असं एक सुद्धा काम मी केलेलं नाही ना शिवसेनेने केलेलं आहे. उलट मुंबईकरांना अभिमान वाटतोय की मुंबईचा कारभार असा झालाय की केंद्र सरकारला सुद्धा मानावं लागलं की मुंबई महापालिकेचा कारभार हा सर्वात अधिक पारदर्शक आहे, देशात सर्वात अधिक पारदर्शक आहे. हा मुंबईकरांचा मोठा अभिमानाचा विषय. बाकी इथले स्थानिक विषय पण आहेतच. इथल्या डोंगरावरच्या झोपडपट्ट्यांमध्ये आपण पूर्वी पाण्याच्या टाक्या बांधल्यात, मला कल्पना आहे. तिकडे आता जरा पंपिंग स्टेशन करायला पाहिजे, काही ठिकाणी रस्ते रुंदीकरण पाहिजे, हॉस्पिटलचा विषय आहे. या सगळ्या गोष्टी आपण करतो. नव्याने रस्ते सुद्धा आपण त्याची सुद्धा डागडुजी करतो आहोत. गेल्या 5 वर्षामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली का की 2005 साली मुंबईमध्ये जो काय हाहाकार झाला होता, पाणी तुंबलं होतं, अनेक लोक बिचारे त्याच्यामध्ये बळी गेले होते. आणि त्याच्यानंतर आपण जी पंपिंग स्टेशन्स बांधायला सुरुवात केली, अजून 2 ते 3 पंपिंग स्टेशन्स बाकी आहेत, पण ती झाल्यानंतर मुंबईत कुठेही कितीही पाऊस पडो 2005 सारखी पूर परिस्थिती होऊ देणार नाही म्हणजे नाही, एवढी तजवीज मुंबई महापालिकेने गेल्या 10 वर्षात केलेली आहे. मोठं कठीण काम होतं, कारण जसं इकडे डोंगरावरती पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी चढवणं हे कठीण आहे, तसंच अतिवृष्टी आणि समुद्राला जर का उधाण आलं तर त्यावेळेला पाणी समुद्रात टाकणं हे अवघड होतं. म्हणजे मुंबईतलं पाणी समुद्रात जाणं तर सोडा, उलट समुद्रातलं पाणी मुंबईमध्ये घुसतं. असे काही भाग आहेत आणि तिकडेच पाणी तुंबत होतं. हिंदमाता असेल, बाकीचे जिकडे इकडे पाणी तुंबायचे स्पॉट होते ते असेल, मिलन सबवे असेल. पण तिकडे आपण पंपिंग स्टेशन केल्यानंतर आता गेल्या वर्षी पण पाणी तुंबलं नाही. म्हणजे मुंबईमध्ये अतिवृष्टी होऊन पाणी देखील तुंबलं नाही. आणि गेले 2 ते 4 वर्ष राज्यामध्ये संपूर्ण दुष्काळ असताना मुंबईकरांना आपण कुठे पाणी कमी सुद्धा पडू दिलं नाही. हे मुंबई महापालिकेचं खूप मोठं काम आहे. स्वतःचं मेडिकल कॉलेज शिवसेना प्रमुखांच्या नावाने काढलं. आजपर्यंत जवळपास 150 ते 200 डॉक्टर्स, मुलं आणि मुली तिथून शिकून बाहेर पडलेत. आणि त्यातही मला मी अभिमानाने सांगतो की जा कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये जा, आधी प्रवेश तिथे घेता येतो का बघा, किती डोनेशन किती द्यावी लागते. डोनेशन ऐकल्यानंतरच विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांचं आणि त्यांच्या आई वडिलांचं कंबरडं मोडेल, एवढे डोनेशन असतात. पण आज माझी मुंबई महापालिका कोणत्याही डोनेशन शिवाय तिकडे विद्यार्थ्यांना प्रवेश देते. जगातलं सर्वोत्तम आरोग्यविषयक तिकडे शिक्षण देते आणि त्या कॉलेजमधून बाहेर पडणारी मुलं आज जगामध्ये कुठेही डॉक्टर म्हणून, प्रतिथयश डॉक्टर म्हणून काम करू शकतात. हे आपल्या मुंबई महापालिकेचं कर्तृत्व आहे. अशा किती गोष्टी सांगायच्या, सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. तुमच्याकडे काही नाही म्हणून तुम्ही नोटाबंदीसारखे दरिद्री निर्णय घेताय. आज मला सांगा ना, नोटाबंदीला 97% लोकांनी पाठिंबा दिला. इथले जमलेल्यापैकी किती टक्के लोकांचा पाठिंबा आहे त्याला आणि विरोध किती लोकांचा आहे? नाही, तुम्ही उगाच करू नका. तुमच्या मनामध्ये जर का राग असेल, तुम्हाला जर का त्रास झाला असेल तर आणि तरच हात वर का नोटाबंदीच्या विरोधात, नाहीतर हात वर करू नका. बघा हे चित्र घ्या जरा आणि दाखवा त्या मोदी बाबाला. काय दोष होता गोरगरिबांचा? कशासाठी त्यांना तुम्ही रांगेत उभं केलं? आणि जे बळी गेले, दहशतवादी हल्ले कमी झाले, दहशतवादी हल्ल्यामध्ये आता बळी कमी गेले, पण नोटाबंदीच्या हल्ल्यामध्ये 100-125च्या वर बळी गेले. महाहल्ला केला कोणी? अनेक ठिकाणी घरामध्ये लग्न ठरली होती, पत्रिका जुळल्या, गुण जुळले, पण पटकन मोदी बाबाने अशी काय नोटाबंदी केली की त्या पत्रिकेमध्ये हा एक वेगळाच मंगळ वक्री होऊन आला. म्हणजे ज्योतिषाला दाखवलं मंगळ आहे का रे बाबा? नाही. मग मंगळ नाही, मग हाच आला मंगळ बनून.
आणि आलं तो वक्री होऊन आला. म्हणजे साधा मंगळ असेल तो ठीक आहे, पण वक्री मंगळ असेल तर करू काही शकतो. आणि हा वक्री मंगळ असा झाला की 2.5 लाख रुपये एवढीच मर्यादा. 2.5 लाख सुद्धा म्हणजे दोन्हीकडचं तुमचं आधी लग्न पत्रिका दाखवा, कुठे बुकिंग केले ते दाखवा, कोणाकोणाला बोलवले ते दाखवा, खर्च कसा करणार ते दाखवा. नशीब म्हटलं तिकडे ज्योतिषी बसून गुण जुळतात की नाही बघायला लावले. नाही, कारण काय, त्यांच्या मनात काही येऊ शकतं. लग्न जुळते की नाही, प्रेम विवाह, प्रेम आहे की नाही ते सिद्ध करा. कसं सिद्ध करणार? काय वेड्या वाकड्या गोष्टी टाकायच्या आणि मग त्याच्यामध्ये जे मृत्यू पावले या बातम्या आपण विसरून गेलो. लोक 8-8 तास 10-10 तास 2-2 3-3 दिवस रांगेमध्ये उभे राहिले. रांगेमध्ये उभे राहून पैसे मिळत नाही. 2 लाख पाहिजे, स्वतःच्या हक्काचे 2 लाख, कोणाचे उपकार म्हणून 2 लाख नको होते. पण त्याच्यात सुद्धा चौकशांचा फेरा, काळा पैसा बाहेर काढायचा आहे. जे रांगेत उभे राहिले होते गोर गरीब ते काय काळा पैसा घेऊन बसले होते? शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही सोडलं नाही. ज्या शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही त्याला सुद्धा बँकेमध्ये पैसा भरायला लावला आणि पुन्हा भरताना आणि काढताना त्याला सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात घेतलं. मग सांगा ना तुम्ही की यापुढे शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही इन्कम टॅक्स लावू. शेतकरी जो आपला अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला सुद्धा आम्ही इन्कम टॅक्सच्या फेऱ्यातून सोडणार नाही, त्याला सुद्धा इन्कम टॅक्स लावू. हे एकदा बोला आणि मग हिंमत असेल तर गावागावात फिरून दाखवा जा. पण सगळ्यांना सतवायचं का? कारण प्रश्न विचारायला लागलात ना तुम्ही. समान नागरी कायदा कधी करणार? राम मंदिर कधी करणार? पाकिस्तानचे 2 तुकडे कधी करणार? या सगळ्या प्रश्नाला उत्तर आजचे दिन कधी आणणार? प्रश्न विचारता काय? मग बसा बोंबलत, रांगेमध्ये उभे राहता. सगळे प्रश्न संपले, फक्त बाबांनो आमच्या हक्काचा पैसा परत कधी मिळणार हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात राहिलेला आहे. आप चिंता मत करो, आपका पैसा सुरक्षित है बैंक में, इतना सुरक्षित है कि आपको भी नहीं मिलने वाला. तुम्ही जाऊन तिकडे डोकं जरी आपटलं तरी एवढा सुरक्षित तुमचा स्वतःचा हक्काचा कष्टाचा पैसा ठेवलेला आहे की तो तुम्हाला सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला सुद्धा दिसणार नाही. आणि इकडेच खरी गोम आहे. मधल्या काळामध्ये ज्या मोठ्या उद्योगपतींनी बँका डुबवल्या, बँका बुडवल्या, मल्ल्यासारखी मोठी धेंड ही पळून गेली, ऐशारामात राहत आहेत. म्हणजे ज्यांनी देशाला डुबवलं ते पळून जायला तुम्ही मदत करतात, ते परदेशात जाऊन मजेत राहत आहेत. आणि ज्यांच्या पैशावरती ते मजा करतायत त्यांना मात्र तुम्ही भिकेला लावताय. मग ज्या उद्योगपतींनी बँका डुबवल्या त्या रिकाम्या झालेल्या बँका, त्या उद्योगपतींचं कर्ज तुम्ही या सर्वसामान्यांच्या खिशामध्ये हात घालून वसूल करून घेतलेलं आहे. हे कर्ज जे तुम्ही फेडून घेतलं ना, त्यांचं कर्ज माफ केलं, पण ते कर्ज या सगळ्या कष्टकऱ्यांकडून वसूल केलेलं आहे. काय अधिकार आहे त्याच्यावर तुमचा? 2 वर्ष आम्ही ज्या काही जाहिराती बघितल्या, केंद्र सरकारची उपलब्धी, आज सुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की एवढे लाख आम्ही गॅस सबसिडी दिली, एवढी घरं बांधली, तेवढी. कोण मोजायला जात आहे देशामध्ये? मी सांगतो, मी देशामध्ये गेल्या 5 वर्षात 10 कोटी नोकऱ्या दिल्या. जात आहे मोजायला? जाऊ शकता तुम्ही? बोलायला अरे घाटकोपरमध्ये नाही रे, सायनमध्ये दिली असेल. सायनवाले म्हणतील इकडे नाही रे, घाटकोपरमध्ये दिली असेल. जा मोजा. हे सगळं थोतांड आहे. मला नाही वाटत एक सुद्धा त्यांनी काही केलेली गोष्ट खरी केली असेल. पण नुसत्या जाहिराती केल्या आणि त्या जाहिरातीवरती तब्बल 1100 कोटी रुपये तुमचा हक्काचा पैसा त्या जाहिरातीवरती स्वतःचा उदो करण्यामध्ये वापरला. हे तुम्हाला मान्य आहे? तुमच्या परवानगीशिवाय परवानगी घेतली? म्हणजे तुमचा हक्काचा बँकेतला पैसा काढायला त्यांची परवानगी लागते, पण तुमचा पैसा त्यांनी वापरायला तुमच्या परवानगीची गरज नाही. ही जी काही गोष्ट आहे ही तुमच्या लक्षात येते की नाही? नोटाबंदीमध्ये सगळं काही चांगलं होईल, मी काळा पैसा बाहेर आणतोय. आणून दाखव ना. कुठे? स्विस बँकेतला काळा पैसा पोचूही शकत नाही तिथपर्यंत. तुम्ही सतवतात या गोरगरिबांना सतवत आहात. महिलांच्या बचतीकडे सुद्धा लक्ष देणार. मी मागे पण बोललेलो आहे, कारण महिलांची एक सवय असते, ती या निमित्ताने आम्हाला कळली पुरुषांना, की पुरुषांच्या म्हणजे नवऱ्याच्या नजरेआड थोडे थोडे पैसे तुम्ही जपून ठेवता. मग कुठे तांदळाचा डबा असेल, पिठाचा डबा असेल, साखरेचा डबा असेल, बरोबर ना? हे तुमचं गुपित निदान यावेळेला कळलं आम्हाला. पण आता त्या डब्याकडे सुद्धा लक्ष. आणि म्हणून मी बोललो होतो की महिलांच्या बचतीकडे लक्ष द्यायला जर का कोणी आला आणि सांगितलं तुम्हाला बघू तुमची बचत कुठल्या डब्यात आहे, तर मसाल्याचा डबा उघडायचा आणि बुडवायचं तोंड त्याच्यामध्ये. सगळे पैसे तुमचे मसाल्याच्या डब्यात ठेवा. कोण आला मोदी बाबाचा अधिकारी, घ्यायचं तोंड आणि डुबवायचं त्याच्यामध्ये. अरे नालायकानो,
हे जी काही थोडी थोडी बचत करतात ही काय काळा बाजार किंवा काळ्या पैशाची बचत आहे? ही त्यांच्या हक्काची बचत आहे. ही हक्काची बचत आहे. त्याच्यावरती सुद्धा लक्ष, म्हणजे घरामध्ये घुसणार होता तुम्ही आणि तरी आम्ही गप्प बसायचं, हे नाही जमणार. याला स्वातंत्र्य म्हणत नाही. ही अशी दरिद्री स्वातंत्र्याची व्याख्या मला नाही वाटत लोकमान्य टिळक गांधीजींना वगैरे सुद्धा मान्य असेल की हे स्वातंत्र्य की आपलं भारत सरकार सर्वसामान्यांच्या घरामध्ये घुसून महिलांची बचत तपासेल. हे स्वातंत्र्य मी मानायला तयार नाही. तुम्ही सुद्धा मानता कामा नये, अजिबात मानता कामा नये. आणि याला उत्तर म्हणून नुसतं विकासाची स्वप्न दाखवणार असाल तर खड्ड्यात गेला तो विकास. असा विकास इंग्रजांनी सुद्धा केला होता. आज तुम्ही मेट्रो मेट्रो म्हणताय, पहिली या देशामध्ये रेल्वे ही इंग्रजांनी आणली होती. मुंबई महानगरपालिकेची इमारत ही इंग्रजांनी बांधली. गेटवे ऑफ इंडिया इंग्रजांनी बांधला. टपाल सेवा इंग्रजांनी सुरू केली. मग इंग्रजांना का नाही डोक्यावर ठेवलं? आपण काम होत होतं ना, विकास होत होता, पण स्वातंत्र्य हे प्राणापेक्षा प्रिय म्हणून आम्ही त्यांना घालून दिलं. म्हणून क्रांतिकारक फासावर चढले, म्हणून सगळा हा इतिहास घडला. आणि तो इतिहास, ते स्वातंत्र्य मिळवलेलं कमावलेलं स्वातंत्र्य जर तुम्ही बंधनामध्ये ठेवणार असाल आणि विकासाची भाकड स्वप्न दाखवणार असाल तर झक मारत गेला तुमचा विकास. आमचं स्वातंत्र्य आम्हाला तसंच अबाधित पाहिजे. ही लढाई ही नुसती मुंबई महापालिकेची नाहीये, ही वृत्तीची लढाई आहे. नुसती खाका सुटले, पंतप्रधान झालो, मुख्यमंत्री झालो, महापौर झालो, सोसायटीचा चेअरमन झालो, सगळीकडे तुम्हीच. मग बाकीच्या लोकांनी करायचं काय? आणि काय म्हणून तुमची भाकड स्वप्न बघायची आणि काय म्हणून तुमच्या भाकड स्वप्नावरती विश्वास ठेवायचा? ही आता भाकड कथा बस झाली. आम्हाला भाकड कथा नकोय. आम्हाला शिवसेनेने करून दाखवलेली विकास कामं पुरेशी आहेत आणि आमचा पक्ष, आमची संघटना ही शिवसेनाच आहे, हे यावेळेला तुम्हाला सांगावं लागेल. गेल्या गिरगावच्या सभेत सुद्धा मी बोललो होतो की शिवस्मारकाचं जेव्हा जलपूजन झालं तेव्हा गिरगावमध्ये लांबून असं वाटलं की अरे संपूर्ण गिरगाव भगवं झाले की काय. झालं होतं, पण तो जो भगवा होता तो असा आपला शिवरायाचा भगवा नव्हता. हिंदू म्हटल्यानंतर हिंदुत्वाची पताका होती. पताका कशी असते आणि आपला भगवा ध्वज कसा असतो, शिवरायाचा ध्वज कसा असतो, हा जर का झेंडा लागला असता तर त्याचं श्रेय शिवसेनेला मिळालं असतं. म्हणून शिवसेना द्वेष एवढा त्यांच्या नसानसात भिनलेला आहे की तो झेंडा सुद्धा कापून टाकला आणि एका टोकाचा भगवा शिवरायाचं शिवस्मारक म्हणून दाखवते. पहिला शिवरायाचा झेंडा कसा होता ते त्याचा अभ्यास करा आणि मग शिवस्मारकाच्या गोष्टी करा. आणि म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं की ज्या गोष्टी वचननाम्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत त्या पूर्णपणे महापालिकेच्या अखत्यारीतल्या आहेत, राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या नाहीत. रोड टॅक्स माफ करू, रोड टॅक्स महापालिका घेत नाही. जो मालमत्ता कर आपण माफ करणार आहोत 500 फुटापर्यंतचा, त्याच्यामध्ये तो पथकर येतो. आणि रोड टॅक्स माफ करायचा असेल, मुंबईचा करायचा असेल तर मी म्हणेन की लोकसभेच्या वेळेला गोपीनाथ मुंडेंनी माझ्या बाजूला बसून प्रेस कॉन्फरन्समध्ये तमाम सगळ्या जनतेला सांगितलं होतं की आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर आम्ही टोल माफ करू. टोल माफ करा आणि केवळ मुंबईतलेच नाही तर राज्यातले खड्डे, रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत टोल लावणार नाही, असं काहीतरी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा. टोल माफ करा ना. मग जो मुळामध्ये टॅक्स महापालिका घेतच नाही तो माफ करण्याचा औदार्य कशाला दाखवत आहे? आणि जो लावतो आहे तो मी माफ करणार म्हटल्यानंतर तुम्ही परत तिकडे तंगड्यात तंगड कशाला घालताय? तुम्ही मोठी लोक आहात. फडणवीसांच्या बरोबर निपटण्याच्या आधी मी त्यांना सांगेन की तुम्ही पहिला टोल माफ करा आणि मग मुंबईचे रस्ते खड्डे बघायला या. पहिला नागपूरचे खड्डे बुजवा. हे सगळं हे असंच चालणार आहे. पण ह्याचा कुठेतरी शेवट करायचा असेल, नव्हे तो करावा म्हणून मी युती तोडलेली आहे. बस झालं आता. हे नुसतं आषाढ भूतासारखं आजचे दिनाची वाट बघत राहणं आणि एक एक दिवस आयुष्यातला सडवणं हे आता बस झालं. कुठेतरी आता थांबायला पाहिजे होतं. म्हणून मी युती तोडली आणि आपल्या शिवसेनेची नवी तेजस्वी भव्य वाटचाल मी सुरू केलेली आहे. आणि मला खात्री आहे जे करतोय ते तळमळीने करतोय. या युती तोडण्यामध्ये माझा उर्मटपणा नाही तर 25 वर्षाची सहनशीलता ती संपली म्हणून हा निर्णय मला घ्यावा लागला. आणि हा निर्णय मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना पटलेला आहे. मग आता तुमची जबाबदारी आहे. गच्च तिथपर्यंत सभा भरलेली आहे. हा पूर्ण घाटकोपरचा पट्टा मला भगवा करून द्यायचा. मतं फोडण्याचा प्रयत्न होईल, फसायचं. आपल्यातले काही बंडखोर येऊन पाया पडतील, फसायचं.
उमेदवार वचन देताय? मग ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी मला एवढा विजय प्राप्त करून द्या आणि त्या वचनांना मी व्यक्तिशा बांधील आहे तशी शिवसेना प्रमुखांना साक्ष ठेवून मी शपथ घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.